आपल्याला बेसन पीठचे वांगे करायचे, 3 कांदे, खोबऱ्याची वाटी 1, हिंग थोडासा आणि खसखस, लसूणची चटणी, गरम मसाला, मीठ आणि लसूण. कांदे किसून घेऊ, वाटी किसून घेऊ आणि मग मसाला तयार करू. खोबरं किसून घेऊ. आता कांदे किसून घेऊ, खोबरं किसलं गेलं. आता मसाला भाजून घेऊ. वांग्याचं पीठ भिजून घेऊ. त्याचं साहित्य: मीठ, हळद, लसूणची चटणी, जिरं, हिंग, कोथिंबीर आणि बेसनचं पीठ. थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित भिजवायचं त्याला. थोडं तेल टाकून घेऊ आणि चांगलं मळून घेऊ त्याला. तेल टाकलं का नरम येतात. आमटीचा मसाला भाजला गेला. आता मिक्सरवर काढून घेऊ. ही बाजरी पण सारमध्ये टाकायची आपल्याला. चांगली लाल भाजून घ्यायची आणि मग टाकायचे. ते घट्ट येतं. मिक्सरमध्ये फिरून घ्यायची. हा मसाला वांग्यांमध्ये भरायचा आहे. टाकू खसखस, कांदे, गरम मसाला, हळद, मीठ, जिरा सर्व टाकतो. आता खोबरं आणि चटणी टाकून व्यवस्थित मिक्स करून गुलाबी होतं ना तोपर्यंत. सगळे असे पाते लाटून घेऊ. हे असे वांगे भरायचे. वांगे तयार होतात ते. पातळ मध्यम ठेवायचं, मग ते फाटत नाही. आता अशी सर्व वांगे तयार करून घेऊ आणि मग रसा तयार करू. कोण वांगे म्हणतं, कोण मोदक म्हणतं. याचे सर्व वांगे तयार करू. या वांग्याची भाजी खूप टेस्टी आणि खूप छान लागते आणि खूप चविष्ट राहते ती. तुम्ही पण करा. आमटी तयार करून घेऊ. आता तेल टाकू. आता मसाला टाकू. आता त्याला 2-3 मिनिटं परतून घेऊ चांगला. आता साईडला तेल सुटायला लागलं. थोडं थोडं पाणी टाकू. आता 2-3 मिनिटात परतू त्याला.
आळणसाठी बाजरीचं पीठ टाकू. याच्याने चव चांगली येते, भाजी पण चांगली येते. आता कोथिंबीर. आता उकड फुटला का मग वांगे टाकू, नाही तर तेलगड होऊन जातात. आता वांगे टाकू. उकड फुटला, आता वांगे टाकू. आता 10-15 मिनिटं शिजू देऊ.